गोरेगाव इथं संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जोडो मारो आंदोलन। संजय राऊत यांच्या बॅनरला महिलांनी जोडे मारून पायाखाली तुडवले। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या शिवसेनेच्या महिला आमदार व उपसभापती नीलम गोरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरातून जोरदार विरोध व्यक्त करण्यात येत आहे। आज दुपारच्या सुमारास शिवसेना जनसंपर्क कार्यालय गोरेगाव इथं शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणा देत महिलांनी संजय राऊत यांच्या बॅनरला जोडे मारून पायाखाली तुडवत जोरदार निषेध व्यक्त केला। यावेळी महिला जिल्हा संघटिका निलिमा घोसाळकर, महिला तालुका प्रमुख अरुणा वाघमारे, उपतालुका प्रमुख स्वाती करकरे, महिला आघाडी ज्येष्ठ नागरिक वंदना शेठ, गोरेगाव शहर संघटिका साक्षी गोरेगावकर, किशोरी तांबडे, रेश्मा यादव, अपूर्णा गोरेगावकर, संगीता पहेलकर, निकिता गोरेगावकर, उपतालुका प्रमुख जगदीश जोशी, विभाग प्रमुख दिनेश हरवंडकर, तालुका सहसंपर्क प्रमुख वामन बैकर, उपविभाग प्रमुख मंगेश कदम, तालुका अल्पसंख्याक प्रमुख सज्जाद गोडमे, शहर प्रमुख सचिन शिगवान, युवासेना उपविभाग प्रमुख शैलेश महाडिक, युवासेना शहर प्रमुख समीर रातौडकर, माजी वनी मलई कोट सरपंच मुजम बरहानपुरे तसेच अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते। प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड। हा संजय राऊत नावाचा रोज सकाळी वाजणारा भोंगा, जो एका कर्तृत्ववान स्त्रीला, जी 4 वेळा आमदार राहिलेली, जी सन्माननीय सभागृहाची उपसभापती म्हणून कार्यरत आहे, अशा एका सन्माननीय स्त्रीचा सरळ सरळ ढळढळीत एक वेगळ्या लांछनास्पद भाषेत अपमान करतोय। तो सर्वसामान्य स्त्रियांबद्दल त्याच्या मनात किती प्रकारची ही असेल हे त्यांच्या वक्तृत्व किंवा कर्तृत्वावरून दिसतंय। हा सन्मान स्त्री जातीला आत्ताच्या गेल्या 2.5 वर्षात सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी जे स्त्रीचा सन्मान करून जे अख्खं राज्य, त्याचं अख्ख्या देशात नव्हे तर संपूर्ण जगात गवगवा झाला, असं कर्तृत्व केलेल्या स्त्रियांना जिथं देवी स्वरूप सन्मान दिला जाणारा, त्यात हा संजय राऊत नावाचा एक सकाळी उठून वाजणारा भोंगा, ज्याला त्याच्याशिवाय पुढचा त्याचा दिवस जाऊ शकत नाही। एखादा डायबिटीसची गोळी खाल्ल्यानंतर कसा दिवस सुरू होतो, तसा यांचा हा दिवस सुरू होतो। आणि त्या ह्याच्यात कुठलेही भान न ठेवता एका कर्तृत्ववान स्त्रीवरती अत्यंत लांछनास्पद भाषेत जे वक्तृत्व केलं आहे, त्याचा निषेध करण्याकरता संपूर्ण गोरेगाव विभागातील महिला वर्ग आणि सोबत असलेले पदाधिकारी जमलेलो आहोत। ह्यांचा निषेध या महिलांनी आमच्या सांगितला आहे। हा नुसता बोर्डावरती त्यांच्या प्रतिमेवरती चपलेचा मार करून चालणार जर असंच वक्तव्य चालू राहिली तर प्रत्यक्षात ही कृती करण्याची वेळ येईल, एवढंच त्यांना ह्या गोष्टीची इशारा देत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधील एका कर्तृत्ववान स्त्रीवर, ज्या स्त्रीने गेले 25 वर्ष शिवसेना संघटना वाढवण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट केले, ज्या 4 वेळा आमदार राहिलेल्या आहेत आणि नंतर विधानसभेच्या उपसभापती झालेल्या सन्माननीय डॉक्टर नीलमताई गोरे यांच्यावर अनेक वेळा ज्या विकृत पद्धतीने आरोप केले जात आहेत, ज्या विकृत पद्धतीने त्यांच्यावर जे लांछन लावले जाते, अपरिहार्य शब्दांनी ज्यांच्यावर बोललं जात आहे, त्या शब्दांचा निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थाने आज दक्षिण रायगडमधील 7ही तालुक्यांमध्ये महिलांच्या वतीने आणि सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज इथे हा निषेध आंदोलन करण्यात येत आहे। सकाळी उठायचं आणि छोट्या छोट्या गोष्टींवर त्या गोष्टींचा अपरिहार्यपणे वापर करायचा आणि नको त्या गोष्टींचा उल्लेख करायचा आणि महिलांवर सातत्याने कुठले छोट्या मोठ्या गोष्टींवर आरोप करायचे, हे आरोप बंद झाले पाहिजेत, ही आमच्या सगळ्या महिला आघाडीची विनंती आहे।